पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। सिंहगड पायथ्याच्या पानशेत रस्त्यावरील वर्दळीच्या खानापूर परिसरात शुक्रवार दिनांक 26 भर दुपारी सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना घडली। मोटरसायकलवरून आलेल्या 5 जणांच्या कोयता गँगने वैष्णवी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानावर दरोडा टाकत सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे 80 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले। या घटनेमुळे खानापूरसह सिंहगड, पानशेत, खडकवासला परिसरात खळबळ उडाली आहे। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 2 मोटरसायकलींवरून आलेले 5 जण हातात धारदार कोयते घेऊन दुकानात शिरले। सर्वांच्या तोंडाला रुमाल बांधलेले होते। त्यावेळी दुकानात मालक सीताराम बाबर, त्यांचा आजारी मुलगा तसेच 2 महिला कर्मचारी उपस्थित होत्या। दुकानात कोणतेही गिराईक नसल्याची खात्री करून घेत दरोडेखोरांनी अचानक कोयते बाहेर काढले आणि उपस्थितांना ठार मारण्याची धमकी दिली। अवघ्या 1 ते 2 मिनिटात दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या व इतर मौल्यवान दागिने असा सुमारे 80 तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लुटला। त्यानंतर ते वेगाने दुकानाबाहेर पळाले आणि काही क्षणातच मोटरसायकलवरून पसार झाले। दुकानातील कर्मचारी व मालक आरडाओरडा करेपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजमध्ये धारदार कोयते घेऊन दागिने लुटतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे। भर दुपारी दाट लोकवस्तीच्या व मुख्य पानशेत रस्त्यालगत असलेल्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पानशेत, सिंहगडच्या डोंगर, दऱ्या, खोरे तसेच आसपासच्या परिसरात शोधपथके तैनात करण्यात आली आहेत। सायंकाळी उशिरापर्यंत दरोडेखोरांचा शोध सुरू होता। हवेली पोलीस ठाणे याकडून सखोल तपास चालू असल्याचे सांगण्यात आले। दरोडा टाकण्याबाबत काही धागेदोरे हाती लागले असून त्यानुसार तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे। घडलेला प्रकार गंभीर असून मी स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहे। दरोडेखोरांच्या शोधासाठी परिसर पिंजून काढण्यात येत असून लवकरच त्यांना गजाआड करण्यात येईल। रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।